क्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 7387377800. 11 डिसेंबर. सुप्रीम कोर्ट. आजचे महत्त्वाचे कामकाज, निर्णय व परिणाम. घटनात्मक पीठाचा महत्त्वाचा मुद्दा आरक्षण धोरण, मागासवर्गीय वर्गीकरण आणि राज्यांची अधिकार सीमा यावर सविस्तर सुनावणी झाली. केंद्राने धोरणात्मक माहिती सादर केली तर याचिकाकर्त्यांनी संविधानिक समतेच्या तत्वावर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक प्रक्रिया व पारदर्शकता यावर सुनावणी. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि मतदान प्रक्रियेतील तांत्रिक गोष्टींच्या सुरक्षा याबाबत वकिलांनी जोरदार युक्तिवाद केले. आयोगाने प्रक्रिया सुरक्षित व पारदर्शक आहे असा दावा पुन्हा केला. कायदा सुव्यवस्था व नागरी स्वातंत्र्य. काही राज्यांमधील पोलीस यंत्रणा, कारवाईतील विलंब, बंदी घालण्यात आलेल्या आंदोलनांवरील अर्जांवर न्यायालयानं तात्काळ प्रतिसाद देऊन राज्यांना अहवाल देण्याचे आदेश दिले. पर्यावरण व विकास प्रकरणे, प्रदूषण नियंत्रण, बांधकाम नियम, जंगल क्षेत्रातील अतिक्रमण या सर्वांवर न्यायालयानं कठोर निरीक्षण नोंदवत पुढील सुनावणी निश्चित केली. आर्थिक गुन्हे व तपास यंत्रणा. ईडी, सीबीआय चौकशीवरील हस्तक्षेप मागणाऱ्या अनेक अर्जांची संयुक्त सुनावणी झाली. योग्य पुरावे सादर न झाल्यास चौकशी थांबविण्यास नकार देत न्यायालयानं कठोर भूमिका कायम ठेवली. सर्व महत्त्वाच्या संविधानिक, निवडणूक, पर्यावरण व कायदा सुव्यवस्था विषयांवर सुप्रीम कोर्टानं सक्रिय भूमिका घेतली. केंद्र व राज्यांकडून तपशीलवार माहिती मागविण्यात आली. तातडीच्या प्रकरणांना प्राधान्य मिळाले. न्यायालयाच्या सूचनांमुळे राज्य प्रशासन आणि केंद्र सरकार यांच्यावर कडक कर्तव्य बाध्यता आणली. आरक्षण, निवडणूक प्रणाली, तपास यंत्रणा आणि पर्यावरणीय नियम यावर पुढील निर्णय निर्णायक ठरणार आहेत. जनतेवर थेट परिणाम करणाऱ्या अनेक प्रकरणांना गती मिळाली असून पारदर्शकता वाढण्याची शक्यता मजबूत झाली आहे.